नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आत्ता जे काही माझ्या चॅनलवर व्हिडिओ येतील ना, थोडे काही दिवस ते सगळे व्हिडिओ मागच्या महिन्यातील आहेत। म्हणजे आत्तापर्यंत आता मे महिना चालू आहे, तर तोपर्यंतचे व्हिडिओ ना मी काही व्हिडिओ शूट झाले होते, पण ते एडिट करायला जमले नाहीत। काही कारणांमुळे ते पोस्ट करायला जमले नाहीत, त्याच्यामुळे राहून गेले। तर तसं मी मेन्शन करेन ते व्हिडिओ अगोदरचे आहेत तसं, आणि जो चालू व्हिडिओ असेल तोही मी सांगेन। आत्ताचा लेटेस्ट जो असेल तोही मी तसं व्हिडिओमध्ये सांगत जाईल। गेल्या काही 1.5 महिन्यामध्ये आयुष्यात खूप सारे चढ उतार आले, खूप चांगल्या गोष्टी घडल्या, खूप वाईट गोष्टी घडल्या। तर वाईट गोष्टी काय घडल्या ह्या तर मी चॅनलवर सांगणार नाही आहे, कारण निगेटिव्हिटी नको आहे मला। आणि ज्या चांगल्या गोष्टी घडल्या असतील माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या आजूबाजूला, त्या नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन। तर हा व्हिडिओ आहे मार्चमधला, होळीचा व्हिडिओ आहे। माझ्या माहेरी यात्रा झाली 5 दिवस होळीमध्ये। भेटीचं लोटांगण पण होतं, मागणं होतं त्याच्यामुळे आता 2-3 वर्ष झाली मी गावी जाते होळीमध्ये। याच्या अगोदर गेली नाही। जे थोडंफार मला माहिती होतं ते व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलेलं आहे। तेवढी माहिती मला नाही आहे, तेवढं मी सांगितलेलं आहे ते प्रामाणिकपणे। जेवढं मला माहीत नाही आहे ते सुद्धा मी इथं बोललेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही जे आत्ता मंदिर बघितलं ते वळी कामानाचं मंदिर होतं। इथं ग्रेशूचं मागणं होतं 3 वर्ष। ते म्हणजे जी गोष्ट आपण मागितली असते ती पूर्ण झाल्यानंतर लोटांगण असतं। तर लहान मुलांचं असतं, मोठ्यांचं असतं, सगळ्यांचं असतं। तर मागणं पूर्ण झाल्यानंतर पूर्ण म्हणजे लोटांगण वगैरे घ्यायचं। त्याच्यानंतर तिथेच मंदिराच्या बॅक साईडला अंघोळ वगैरे घालायची, तिकडे मुलांना हळदी कुंकू वगैरे लावायचं, त्यांना नवीन कपडे घालायचे आणि मग त्याच्यानंतर त्यांना आरती वगैरे करून मग दर्शन घ्यायचं, असं कार्यक्रम झालेला आहे तिकडे। त्याच्यानंतर बाजूलाच करेवा मातेचं मंदिर आहे, तर आम्ही तिथेसुद्धा गेलो दर्शनाला। खूप छान दर्शन झालं, ओटी भरली मी, मम्मी, माझी काकी वगैरे सगळेजण होते। तर DJ वगैरे लावून खूप मोठ्या आवाजामध्ये सर्वजण डान्स करत होते, पण इथे जर मी ते ठेवलं तर मला कॉपीराईट येऊ शकतं। त्यासाठी मी आवाज थोडासा म्यूट केलेला आहे। तर मुलांचा डान्स वगैरे झाल्यानंतर, त्यांची रंगपंचमी खेळून झाल्यानंतर लेडीज खेळत होत्या, आमच्या घराच्या समोरच खेळत होत्या। तर 1-2 घरं सोडून मुलं आणि मुली एकत्र नाही खेळत गावच्या साईडला अजून पण। तर मुलांचं झाल्यानंतर लेडीज खेळत होत्या। तर इथे पण DJ लावलेला होता, भरपूर डान्स केला लेडीज। मी थोडंसं शूट केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे काकीच्या घरी वगैरे खाली तिकडे गेलो होतो। थोडा वेळ तिकडं छान बसून गप्पा वगैरे मारून आलो आणि मग संध्याकाळचं जे रुटीन असेल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। आत्ता जे
तुम्ही हे बघता हे एक्झॅक्ट काय आहे मलाही माहीत नाही. मी माझ्या आजीला विचारायचं विसरली. कोणी म्हणतं शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, कोणी म्हणतं मागणं आपलं पूर्ण होणार असेल तर हा दगड आपण उचलू शकतो. तर एक्झॅक्ट मला माहिती नाही. आणि त्याच्यानंतर रात्री नाटक होतं. नाटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मूवी होता हिरकणी. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मम्मी वगैरे मिरच्या वगैरे वाळत घातल्या होत्या वरती. तर ती मम्मी मला सांगत होती याच्याबद्दल थोडंसं. वर्षभराचं तिखट बनवायचं आहे त्यासाठी मिरच्या घेतल्या होत्या, त्या सुकत घातल्या होत्या वरती. त्याच आत्ता मी काढायला आलो होतो मम्मी आणि मी. कपडे पण धुवून टाकले होते टेरेसवर उन्हामध्ये छान सुकतात म्हणून. तेही घेऊन जायचं म्हणून आली. मम्मी जस्ट आता खाली गेली. मिरच्या घेऊन ठेवलेल्या आहेत, अजून थोड्या घ्यायच्या आहेत. 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या जातात वर्षभराचा साठवणीचा मसाला रेडी करून ठेवण्यासाठी. मला काही ते जमत नाही, मम्मीकडून दरवर्षी करून घेते किंवा माझी काकी वगैरे मला करून देत होत्या. ह्याच्या अगोदर माझी मामाची आई करून देत होती. तर आता पण मम्मीच बनवणार आहे. पण मम्मी उद्या मुंबईला चालले. यात्रा झाली गावाकडची. 5 दिवस यात्रा असते. व्हिडिओ शूट करायचं म्हटलं पॉसिबल झालं नाही, कारण खूप सारे फंक्शन्स वगैरे म्हणजे पिल्लूचं लोटांगण होतं, त्याच्यानंतर बरेच कार्यक्रम होते, तर ते जमलंच नाही करायला व्हिडिओ. त्यामुळे मी जास्त हे पण घेतलं नाही करण्याचं. तर छान झाली यात्रा वगैरे. तर आता आम्ही मी चालले माझ्या सासरी आणि मम्मी चालले मुंबईला. मी जाणार होती पण काही कारणांमुळे मला अजून एक 8-10 दिवस राहावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच मी जाणार आहे मुंबईला. तोपर्यंत मिरच्या वगैरे घेतल्या तर त्या सुकवून निवडून ठेवायच्या आहेत. तर बघू मला जेवढं जमतं जेवढं पॉसिबल असेल जेवढं समजेल तेवढं मी करेन. मम्मी 8-10 दिवसानंतर परत येणार आहे किंवा 4-5 दिवसांनी पण येईल, तिचं काही कन्फर्म नाही आहे. तर तेव्हा मम्मी आल्यानंतर बाकीचं जी काही तिखट करायचं जी काही हे आहे ते मम्मी करणार आहे. तर उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत इथून, मम्मी, मी, पप्पा आणि माझा भाऊ रणजित. बघू पिल्लू जातो बोलते त्यांच्यासोबत मुंबईला, जाते की नाही बघूया, कारण तिचे पप्पा नको बोलायला पाठवायला आणि तिला जायचं आहे. तर चला आता मी खाली जाते. चहा ठेवला आहे. ग्रेशू गेले खालच्या घरी, म्हणजे माझ्या काकीचं घर आहे तिकडे खाली, तिकडे गेली ती खेळायला. तिला पण आणायचं आहे. मी चहा घेते पहिला आणि नंतर तिला जाऊन घेऊन येते आणि मग बॅग पॅकिंग करायची आहे. नको वाटतं, 8 दिवस छान गेले माहेरी, पण आता जावं लागणार. चला.